राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे ज्योतिबा आणि महालक्ष्मी मंदिरला. चला तर पाहूया ब्लॉग. लेट्स सी नाव. मित्रांनो, आपल्याबरोबर आहे सोलापूर संकेत. कुठे चाललंय संकेत? आम्ही लक्ष्मीला चाललो आहे. लक्ष्मी महालक्ष्मी अंबाबाई. महालक्ष्मीला. चला चला लवकर चला. संकेतला रोड माहिती नाही, त्यामुळे उजवी डावीकडे गोंधळ होत आहे. संकेत, रोड माहिती आहे ना व्यवस्थित? हो माहिती आहे, एकदम स्वर्गात व्यवस्थित म्हणजे झाले. हो. गाडीमध्ये पेट्रोलची कमतरता दिसत आहे. पेट्रोल भरूया म्हणजे ते बी ऊर्जा होती. मित्रांनो, आता आलेलं आहे रेणुका मंदिरला, जवाहरनगर यल्लमाच्या नावानं. उद्या आता आलेलं आहे मी भवानी मंडपमध्ये. तुम्ही भवानी मंडपमध्ये आलेला आहे, महालक्ष्मी मंदिरला आहे, पण याच्याकडे कोणाचेच लक्ष नाही. कारण येथे आपल्या कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले खेळाडू, आपल्या कोल्हापूरचे दिनकरराव शिंदे यांनी पहिला ऑलिम्पिक कुस्तीमध्ये मेडल जिंकलेले आहेत. त्यांचा हा इथे पुतळा केलेला आहे. तो महालक्ष्मी मंदिरच्या समोरचा आहे. आल्यावर सर्वांनी जरूर पहा, कारण आपला इतिहास माहिती पाहिजे. कोल्हापूरचा पैलवान दिनकररावजी शिंदे हे बघा समोरच आहे महालक्ष्मी मंदिर. आता आलेलं आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. हा पहा, सोन्याचा कळस लावलेला आहे महालक्ष्मी मंदिरला. तब्बल 2 कोटीचा हा कळस आहे. महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगले चप्पल लावायची. कोल्हापूरची नारायणी, कोल्हापूरची नारायणी. मित्रांनो, दक्षिण दरवाजामधून आज चाललेलो आहे. मित्रांनो, आता आलेलो आहे करवीर क्षेत्रपाल श्रीरंग भैरव मंदिर, कोल्हापूर. मित्रांनो, संकेत बरोबर दर्शन घेतलेलं आहे. संकेतला विचारूया, संकेत कसं झालं दर्शन? हो, छान झालं, एक नंबर. काय काय बघितलं? महालक्ष्मीचं मंदिर बघितलं, रेणुका मातेचं मंदिर बघितलं, रंकभैरव, रंकू भैरवचं बघितलं. कसं काय वाटलं? खूप छान, एकदम मस्त. हो एकदम मस्त. भूक लागली का नाही? हो लागले की भावा. मग काय व्यवस्था केलास का नाही? हो केले, अन्नछत्राखाली सगळ्याला जेवण दिले, सगळ्यांनी यायचं आहे. होय, तू न दिलास? चल चल जाऊया. आमच्याकडून भूक लागलेली आहे भरपूर. आता चाललेलं आहे महालक्ष्मी अन्नछत्राला. इथे आपल्याला मिळणार पोटभर जेवण. चला तर जाऊया. एक गरीब के साथ मैं जा रहा हूँ. हां, गरीब होगा तू. आम्ही मित्रांनो, आलेला आहे महालक्ष्मी अन्नछत्रालयाला. चला तर जाऊया, करूया फोटोबा आणि पुढे जायचं ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मित्रांनो, अन्नछत्रालयामध्ये जेवण झालेलं आहे. संकेतला विचारूया, संकेत जेवण कसं वाटलंय कोल्हापूरचं? आत्मा एकदम तृप्त झाले भावा. माझा आत्मा तृप्त झालेला आहे. चला आता पुढच्या प्रवासाला जाऊया, ज्योतिबा मंदिराकडे. मित्रांनो, चाललेला आहे ज्योतिबाच्या डोंगरला. मला ज्योतिबाच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. बघा, जंगल मित्रांनो, प्रवासाचा भरपूर कंटाळा आला होता, त्यामुळे आता आलेला आहे विश्रांती घ्यायसाठी. संकेत, झोपायला घ्यायचा आहे का? आणलायस का नाहीस? वय कुठं आहे? काढ लवकर. मित्रांनो बघा, संकेत डॉन काय काय करायला गेलेला आहे. नवीन सीन कसं उड्या भरपूर मजा चाललेला बघा. रोड तिथं आहे आणि आमचा संकेत बघा गाडी वरच घेऊन आलाय, सुट्टीच नाही. काय काय हाय बघायला चाललाय. अरे संकेत कुठं? अरे मी राहिलो की, थांब. झोप लागली काय? एक नंबर भावा, झोपू दे मला. अरे अरे हसते काय, लाजते काय, आता काय लाज रे बाय. मित्रांनो, झोप आलेले आहेत ताणून. संकेत, झोपायचं काय? हो. चला मित्रांनो, झोपूया. झोपल्यानंतर जाऊया ज्योतिबाला. ओम शांती.
नमस्कार मित्रांनो, कसं काय चला जाऊया चाललेला ज्योतिबाला. संकेतला कंटाळा आला म्हणलं आपण चालूया म्हणलं गाडी. मित्रांनो आलेला आहे दक्कनच्या राजाला भेटायला, म्हणजे ज्योतिबाच्या नावानं चांग बोल. मित्रांनो पहा, इथे मुखदर्शन करण्यासाठी लाईन लागलेली आहे. मित्रांनो आता आलेलो आहे मी दक्षिण द्वारपाशी ज्योतिबाच्या. ते महाजी शिंदेंचा फोटो लावलेला आहे. त्यांच्या काळातील ज्योतिबा मंदिर आहे. ज्योतिबा मंदिरमधील ज्योतिबा हा महाजी शिंदेंचे कुलदैवत होते. त्यांच्या जीर्णोद्धारमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे पहा, मराठ्यांचा इतिहास कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे आणि ज्योतिबा मंदिरापर्यंत सुद्धा. अशा इतिहासाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मित्रांनो हे पहा, सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियरचे राजे म्हणून महाजी शिंदे यांना ओळखले जाते. ज्योतिबा दोंडला वाडी रत्नागिरी सुद्धा म्हणतात. मित्रांनो आज आपण संकेतला कोल्हापूर फिरून दाखवलेला आहे. संकेत कसं वाटलं कोल्हापूर? एक नंबर भावा. काय काय आवडलं तुला? सगळं सगळं खूप काही आवडलं. कुठं कुठं फिरलास तू? माहित नाही तुला? माहित नाही. मित्रांनो आज आपण महालक्ष्मी मंदिरला गेलो, ज्योतिबा डोंगर फिरला, एकदम मस्तपैकी मजा केली. त्यामुळे ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांच्या मनापासून धन्यवाद.